यूपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला होता, पण त्यामागची कहाणी ऐकून पोलीसही चक्रावले। पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक लव्ह अँगल समोर आलाय। पोलिसांच्या तपासानुसार एका प्रियकरानं एमपीएससी मधील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी संधान साधून पेपर मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे हा फुटलेला पेपर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसून केवळ एका विद्यार्थ्यालाच मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे। मात्र एका व्यक्तीपर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी झालेल्या या कथित लव्ह डीलचा फटका परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बसला। एका प्रेम कहाणीनं पेपर फुटी घडली, एका विद्यार्थ्याला फायदा झाला, पण त्याची किंमत आता हजारो विद्यार्थ्यांना मोजावी लागते। दरम्यान पेपर फोडणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये एमपीएससीच्या 3 कर्मचाऱ्यांसह इतर 3 जणांचा समावेश आहे। दरम्यान कोणाकोणाला अटक करण्यात आलेली आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात। एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक करण्यात आलेली आहे, तर एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक झाली आहे। गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते या दोघांनाही अटक झाली आहे। परीक्षार्थी ऋतुजाचे वडील अमृत पाटीललाही अटक झाली आहे। पेपर फुटीतला सूत्रधार प्रवीण पाटीललाही अटक झाली आहे। हा पेपर 22 मार्चला होता। तो 2 दिवस अगोदरच काही विद्यार्थ्यांना मिळाला होता। यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि आम्ही त्याचे स्क्रीनशॉट देऊन त्यानंतर आम्ही जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थ्यांचे पुरावे सीआयडीला दिलेले आहेत। त्यांनी एकच विद्यार्थी सांगितलेला आहे फक्त त्यामध्ये। एकापर्यंत तो पेपर गेलेला नाहीये, त्याच्यामुळे नेमका पेपर आयोगातून कोणी फोडला, आयोगाचे कोणी अधिकारी आयोग लपवतोय का, तर हे अधिकारी ही साखळी जी आहे पूर्ण चेन 30 ते 40 जणांची असू शकते, ते संपूर्ण बाहेर आलं पाहिजे। घाईघाईनं आयोगानं लगेच री एक्झाम घेऊ नये, सगळ्या आरोपीला पहिले गजाआड करावं, एफआयआर दाखल करावा आणि नंतरच 2-3 महिन्याच्या नंतर काय त्यांना परीक्षा घ्यायची ती घ्यावी। गडबड घाई करून हे प्रकरण दाबू नये। दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी एमएचसीईटीचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं। हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं। त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। एक पेपर फुटला तर बाकीचे सुद्धा पेपर फुटू शकतात असं आता विद्यार्थ्यांना वाटत आहे। त्यामुळे इथं चांगला अध्यक्ष असणं महत्वाचं आहे आणि पेपर घेत असताना हे चुकीचं उदाहरण आहे की एक पेपर ऑफलाईन पद्धतीने तिथं फुटला कारण अधिकाऱ्यांनी फोडला। पण याच्यात आम्हाला येणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईनच पाहिजेत, ऑनलाईन नको, ही आमची ठाम मागणी आहे। फक्त अध्यक्ष हा चांगल्या प्रतिमेचा या आमच्या आयोगाला तुम्ही द्यावा अशी सरकारला सुद्धा विनंती करतो।